मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना फक्त बायका आपल्या आवडत्या पुरुषासोबतच ती 3 कामं करतात. काय बोललो मी? ती 3 कामं ना बायका फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या पुरुषासोबत, जो पुरुष, जो मुलगा त्यांना आवडतो, ज्या पुरुषावर, ज्या मुलग्यावर त्यांचं प्रेम आहे, तर त्याच पुरुषासोबत आणि त्याच मुलग्यासोबत ती 3 कामं ना बायका करतात मित्रांनो. नाहीतर मित्रांनो ती 3 कामं ना बायका कधी असं कोणत्या पण पुरुषासोबत अजिबात करत नाही. तर मित्रांनो ती 3 कामं ना जर एखादी बाई, जर एखादी म्हणजे भाभी तुमच्यासोबत जर ती करायला लागली ना, तर तुम्ही समजून जावा की त्या भाभीला किंवा त्या बाईला तुम्ही खूप जास्त आवडता, म्हणजे तिचं तुमच्यावर ना प्रेम आहे असं तुम्ही समजून जावा मित्रांनो. तर मित्रांनो ती 3 कामं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सर्व सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे, तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो त्या पुरुषाचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, त्याला मिठी मारणं, त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवणं. काय बोललो मी? त्याचा हात ना आपल्या हातामध्ये पकडणं, त्याला मिठी मारणं किंवा त्याच्या खांद्यावर ना आपलं डोकं ठेवणं. मित्रांनो बघा, जेव्हा ना एखाद्या बाईला, एखाद्या भाभीला, जेव्हा एखादा पुरुष, जेव्हा एखादा मुलगा तिला आवडायला लागतो ना, तेव्हा ती भाभी, तेव्हा ती बाई जाणून बुजून ना त्या पुरुषाचा हात ती आपल्या हातामध्ये पकडते. जसं की फॉर एक्झाम्पल, ती दोघं ना असं रस्त्यावरून ती दोघं चाललेली आहेत आणि चालता चालताना ना ती बाई काय करते की त्या पुरुषाचा हात ना मुद्दाम आपल्या हातामध्ये पकडते. किंवा त्या बाईला ना छोटंसं काही ना काहीतरी दुःख झालं, त्या बाईला ना कोणती तरी खुशखबर त्या बाईला भेटली, तर मित्रांनो असं ना खुशीच्या बहाण्याने किंवा दुःखाच्या बहाण्याने ती बाई ना त्या पुरुषाला मिठी मारते. तर मित्रांनो मिठी ना तीच बाई त्याच पुरुषाला मारते, जो पुरुष ना तिला आवडत असतो. नाहीतर मित्रांनो असं ना कोणत्या पण पुरुषाला बाई कधीच मिठी मारत नाही. मिठी मित्रांनो तेव्हाच एखादी बाई एखाद्या पुरुषाला मारते, जेव्हा त्या बाईला ना तो पुरुष तिला आवडत असतो. आणि मित्रांनो त्या पुरुषाच्या खांद्यावर ना आपलं डोकं ठेवणं. जसं की मित्रांनो फॉर एक्झाम्पल, तुम्ही दोघं ना एखाद्या ठिकाणी तुम्ही दोघं बसलेला आहात, तर मित्रांनो असं ना एखाद्या ठिकाणी बसलेले असताना ती बाई ना मुद्दामून असं काहीतरी झोपेचं नाटक करते आणि ती तुमच्या खांद्यावर ना डोकं ठेवते. तर मित्रांनो अशी कामं ना, जसं की मित्रांनो हातामध्ये हात पकडणं, त्याला मिठी मारणं, त्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवणं, तर मित्रांनो अशी कामं ना बायका त्याच पुरुषासोबत ते करतात, जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायका ना असं कोणत्या पण पुरुषाचा हात आपल्या हातामध्ये कधी पकडत नाही, ना असं कोणत्या पण पुरुषाला मिठी मारतात आणि ना त्याच्या खांद्यावर कधी डोकं ठेवतात. अशी कामं ना बायका त्याच पुरुषासोबत कायमच्या करतात, जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. तर मित्रांनो हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे दुसरं काम आहे, तर ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो खास ना त्या पुरुषासाठी त्याला आवडते पदार्थ आपल्या हाताने बनवणं आणि त्याला खाऊ घालणं. काय बोललो मी? खास ना त्या पुरुषाच्या आवडीचे पदार्थ आपल्या हाताने स्वतः बनवणं आणि त्या पुरुषाला ना खाऊ घालणं. आता मित्रांनो बघा, जर एखादी बाई ना तुमच्यासाठी खास तुम्हाला जे जे पदार्थ तुम्हाला आवडतात, जसं की फॉर एक्झाम्पल त्या बाईला जर माहीत असेल की तुम्हाला ना शिरा आवडतो, तुम्हाला ना गुलाबजाम जास्त आवडतात, असं म्हणजे मित्रांनो तुम्हाला ना जे जे काय आवडतं ते म्हणजे त्या बाईला ना जर माहीत असेल किंवा त्या बाईने तुम्हाला असं विचारलं की काय रे तुला खायला काय जास्त आवडतं, आणि तुम्ही तिला सांगितलात की म्हणजे मला ना हे खायला आवडतं, मला ना हे पदार्थ खायला खूप जास्त आवडतात, तर मित्रांनो ती बाई ना मुद्दाम काही दिवसाने तेच पदार्थ ना स्वतःच्या हाताने ती बनवणार आणि तुम्हाला खाऊ घालणार. तर मित्रांनो बायका ना म्हणजे मित्रांनो असं काम ना तेव्हाच करतात, जेव्हा त्यांना एखादा पुरुष त्यांना आवडत असतो, म्हणजे जो पुरुष ना बायकांना आवडतो, तर त्या पुरुषाच्या आवडीचे पदार्थ बायका ना स्वतः आपल्या हाताने बनवतात आणि ते पदार्थ ना त्या
पुरुषाला ते खाऊ घालतात मित्रांनो. तर मित्रांनो हे पण काम ना बायका तेव्हाच करतात जेव्हा त्यांना एखादा पुरुष त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासाठी आपल्या हाताने काहीच बनवत नाही ना, असं कोणत्या पुरुषाला आपल्या हाताने काही ना काही बनवून त्याला खाऊ घालतात मित्रांनो. तर मित्रांनो हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो त्या पुरुषासोबत ना आपल्या सर्व गोष्टी शेअर करणं आणि त्या पुरुषाचे ना सल्ले घेणं. काय बोललो मी? त्या पुरुषासोबत ना आपल्या सर्व गोष्टी शेअर करणं आणि त्या पुरुषाचे ना सल्ले घेणं. आता बघा मित्रांनो जो पुरुष ना बायकांना आवडतो तर त्या पुरुषासोबत ना बायका आपल्या सर्व गोष्टी म्हणजे मित्रांनो ज्या गोष्टी ना पर्सनल असतात तर त्या पण गोष्टी ना बायका निसंकोचपणे त्या पुरुषाला सांगतात. त्या गोष्टी ना त्या पुरुषासोबत ते शेअर करतात आणि त्या पुरुषाचे सल्ले त्या बायका घेतात मित्रांनो. म्हणजे मित्रांनो बायकांना त्याच पुरुषासोबत आपल्या सर्व गोष्टी अगदी पर्सनल सुद्धा त्याच पुरुषासोबत आपल्या सर्व गोष्टी बायका शेअर करतात आणि त्याच पुरुषाचे सल्ले बायका घेतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासोबत आपल्या सर्व गोष्टी शेअर अजिबात करत नाही ना, असं कोणत्या पुरुषाचे सल्ले बायका कधी घेतात. तर मित्रांनो हे पण काम ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.